शेवटी हा विषय काही बाहेर सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही राहिलाच नाही आहे. सरकार बाजू मांडेल, वकील लावले, मी सांगितलं त्यासोबत 19 संघटना या वेगवेगळ्या पद्धतीने मांडतायत आणि आम्ही 4-5 वकील सरकार केंद्र सरकारचे सांगायची महत्त्वाची बाब आहे की मागील सरकारने नियुक्त केले तेच वकील, आम्ही कुठलाही वकील बदललेला नाही, सिनियर काउन्सिल बदललेला नाही. मागच्या सरकारने जे नियुक्त केले होते तेच त्या ठिकाणी वकील आजही कायम आहेत, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. घटनापीठाची जी प्रक्रिया आहे ती वेळ घेणारीच आहे. नाही, तुमची माहिती जरा चुकीची आहे. कारण की घटनापीठ हे चीफ जस्टिसकडे जाऊन तो अर्ज करावा लागतो आणि पहिला जो विषय राहील हा केवळ हा इंटरिम आदेश वेकेट करण्यासंदर्भातला विषय मर्यादित राहील. त्या विषयाचा आणि या मराठा आरक्षणाची जी काही अंतिम विषय आहे तो नंतरचा विषय. आज फक्त जो तातडीचा विषय आहे तो इंटरिम स्टे वेकेट करण्यासंदर्भातला आहे आणि त्या बाबतीमध्ये जाऊन चीफ जस्टिस समोर भूमिका मांडावी लागेल. काल गृहमंत्र्यांनी 12,500 जागांची मेगा भरती काढली पोलीस भरतीच्या संदर्भात. मराठी मुलांचं काय प्रतिक्रिया? नाही, आता मुद्दा एवढाच आहे की आजच्या घटकेला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे जे फायदे याच्यामध्ये अगोदर मिळत होते ते तूर्त तरी थांबलेले आहेत. आता याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भामध्ये किंवा आता हे लोकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही हा विषय कदाचित पुढच्या काल संध्याकाळचाच विषय, मी नव्हतो काल झेंडावंदनासाठी या ठिकाणी यावं लागलं आणि त्याच्यामुळे मला काही संवाद साधता आला नाही. परंतु म्हणून अन्य सहकारीसुद्धा मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं ही चर्चा करतील. सर, पण आता ह्या अंतरिम आदेशामुळे जे आहे मराठा समाजातील विद्यार्थी असतील किंवा नोकरीमध्ये असतील याचं सर्वांचं अचानक असं तात्काळ नुकसान झालेलं आहे. या बाबतीत सरकार काय विचार करते? तेच सांगितलं तुम्हाला, काल चर्चा झाली आहे, याच्या विचारविनिमय झालेला आहे आणि 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री प्रेसला त्यांची भूमिका, शासनाची भूमिका हे स्पष्ट करते. सर, मोदी सरकार का देखे उनके कार्यकर्ता कि सुप्रीम कोर्ट कहीं ना कहीं गवर्नमेंट के सपोर्ट वाले डिसीजन दे रही है. बहुत से इशूज को देख के बाबरी मस्जिद केस में हम देख रहे हैं. तो ये मैटर में चूंकि मोदी सरकार चाह रही थी कि महाराष्ट्र की सरकार में मतलब डिस्टर्ब पैदा किया जाए, गवर्नमेंट बदलने की उन्होंने कोशिश की, नहीं हो सके. तो इस मुद्दे को लेकर हो सकता है कि ऐसा कोई डिस्प्यूट पैदा हो जाए कि लोग खिलाफ हो जाए गवर्नमेंट के. मेरे को इसके बारे में कोई टिप्पणी नहीं करना है क्योंकि हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी टिप्पणी करना उचित नहीं है. अब लोगों को क्या लगता है ये बात अलग है, पर मैं उसके बारे में कोई अपनी राय या ओपिनियन देना, कोर्ट का मामला है, उसमें मैं कहना उचित नहीं समझता. सर, आज जे डेलिगेशन आपल्याला भेटायला आलं होतं घरी, ते बाहेर आल्यानंतर असं म्हटलं की पालकमंत्री महोदयांनी हतबलता व्यक्त केली आहे. सांगतो ना, म्हणून सांगतो ना, मी काय बोललो तुम्ही सांगतो. त्यांचं तरी ऐका किंवा माझं जे ऐका, तुम्ही बी त्यांचा दावा तसा आहे, तुमचं काय? त्यांचा दावा आहे, म्हणजे माझं प्रत्यक्ष जे आहे ते सांगितलं तुम्हाला. सर, एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहब ने भी एक स्टेटमेंट दिया है कि गरीब मराठा अमीर मराठा करके इस पूरे विषय को अलग डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं कि गरीब मराठा जो है स्ट्रगल करके उस मूवमेंट को उतने तक लेके गए, लेकिन मंत्रिमंडल में या जो भी आमदार है वो अमीर मराठा है, वो इसकी फिगर नहीं है. ये क्या है? मेरी उनसे यही उनको मशवरा रहेगा या एक दोस्त होने के नाते उनसे मैं यह कहूँगा कि कृपया मराठों में डिवीजन डालने का काम कृपया वो नहीं करे, ऐसी मेरी अपेक्षा उनसे है, विनती है, रिक्वेस्ट है. नाही, ही कृपया हा अशा प्रकारचा चुकीचा संदेश देणं बरोबर नाही आहे. कारण की मराठा आरक्षण हे ओव्हर अँड अबाव ओबीसींना जे आरक्षण आहे त्याला हात न लावता, त्याला धक्का न लावता ओव्हर अँड अबाव राहावं अशी शासनाची भूमिका आणि निर्णय घेत असताना ते ओव्हर अँड अबाव आहे. ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठेही बदल करण्यात आलेला नाही. सर, आता ज्या 5 प्रतिनिधींची आपण भेट घेतली आंदोलन करते, आता त्यांनी चर्चेच्या अंती शेवटी मग काय झालं, त्यांनी समाधानी झाले का? त्यांनी समाधान झालं काही सांगू शकत नाही, कारण त्यांचं समाधान काय मला माहीत नाही. परंतु मी जे त्यांना सांगितलं की तुम्हाला जर वाटतंय की मी ते जे तुम्हाला आता सांगतेच ते त्यांना सांगितलं मी मुख्यमंत्र्यांची काय भूमिका. काल मुख्यमंत्र्यांनी प्रेस समोर येऊन TV वर काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे प्रेस ब्रीफिंग झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा येऊन काल सांगितलं. त्यामुळे ही वक्तव्य राज्याच्या प्रमुख, दोन्ही पक्षाच्या प्रमुख लोकांचे वक्तव्य, शासनाचे वक्तव्य आहेत, ते रेकॉर्डवर आहे. मी सांगतो म्हणून त्याला विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्हाला वकील लावायचं तर वकील एखादा लावा तुम्ही एक्स्ट्रा काय असेल तर. त्यामुळे आपली ही आपसात वाद नाही आहे, हा न्यायालयीन हा प्रकरण असल्यामुळे न्यायालयात जाऊनच ह्याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावा लागला. स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाची नक्की काय भूमिका आहे? सुप्रीम कोर्टाची किस वजह से स्थगिती दी गई?
किस वजह से 50% के ऊपर आरक्षण जा रहा है, इस मुद्दे पे उन्होंने इसके ऊपर स्थगिति दी है, जैसे अन्य राज्यों में है। अब EWS का मामला भी 50% के ऊपर ही गया है, जैसे मैंने कहा त्रिपुरा है, तमिलनाडु है। तो हमारी मांग ये पहले से मांग थी कि जहाँ जहाँ ये ऐसे मसले हैं वहाँ कहीं भी स्थगिति नहीं मिली है अभी, तो महाराष्ट्र में इसमें स्थगिति क्यों दी गई है, यही हमारा मुद्दा है। और हमने ये कहा है कि आप ये मामला, क्योंकि इसका लार्जर क्वेश्चन ऑफ लॉ है, कानूनी मामला व्यापक है, इसके ऊपर कई राज्यों का सिमिलर मसला है, तो ये मसले को ध्यान में रखते हुए सभी का मामला कॉन्स्टिट्यूशनल बेंच के सामने जाए, तो ये भी वहाँ जाना चाहिए, ये हमारी मांग है। इसके उसके ऊपर ही सब बहस हुई है, ये इंटरिम स्टे किसी ने मांगा नहीं था। मराठा आरक्षणावर अध्यादेश का काढण्यात आले? काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये? हे आता मी तुला सांगितलं, 3 पर्याय तुम्हाला सांगितले, 3 पर्यायापैकी ज्याच्यामध्ये शेवटी असं आहे, जे आपण बाजू कोर्टामध्ये मांडू ही बाजू टिकली पण पाहिजे, महत्त्वाचं आहे ना। आपण कुठला निर्णय घेत आहोत, तो निर्णय घेत असताना तो न्यायालयीन टिकला, कायद्याच्या आधारावर टिकला पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे या 3 पर्यायापैकी कुठला पर्याय सोयीचा आहे हे जे काही आपले सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच फायनल होईल। संभाजीराजे असं म्हणाले की पोलीस दलामध्ये जी 12,000 कर्मचाऱ्यांची जी भरती आता जाहीर केली आहे सरकारनं, ही मराठ्यांची थट्टा होणार आहे, ती रद्द केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। अनेक मान्यवरांच्या अनेक भावना असू शकतात, मी नाकारत नाही। त्यामुळे आता हा निर्णय हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही, हा गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरचा निर्णय आहे, तर त्याच्यावर लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे। सर, आपण म्हणतात की अंतरिम स्थगिती आहे, अंतिम निर्णय नाही, परंतु काही जण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून कुठलं वळण लागू नये, नेमका आपला आरोप कोणावर होता, कोण गैरसमज पसरवत आहे? आंदोलक नाही, मी कोण गैरसमज पसरवते तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे, तुम्ही पसरवण्यात मदत करू नका अशी विनंती आहे। तर आपण म्हणतात राजकारण होऊ नये आरक्षणाबद्दल, विरोधी पक्षनेत्यांचं असं म्हणणं आहे की, परंतु नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणतात की आपण इस्तीफा द्या, राजीनामा द्या आणि एकनाथ शिंदेला आदेश करा। मी काही त्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही आहे, किंवा मी त्यांच्या पक्षाचा कोणी म्हणजे पदाधिकारी किंवा हे नाही आहे। त्यांनी त्यांच्या पक्षात ते राजीनामे घ्या नका देऊ त्यांचा विषय आहे, त्यांनी आमच्या सरकारमध्ये काय करावं आमचा प्रश्न आहे। म्हणजे ते राजकारण करतात ना आरक्षणावर, ते त्यांना विचार मला माहिती आहे, राजकारण करतं का हा विषय मला माहित नाही, विचारा। सर, ऑर्डिनेंस का जो अभी एक ऑप्शन है गवर्नमेंट के पास, गवर्नमेंट ऑर्डिनेंस ले सकती है। और दूसरा मसला मुस्लिम रिजर्वेशन को लेकर था, कांग्रेस के मैनिफेस्टो में भी है, कॉमन मिनिमम है ना। तो अगर ऑर्डिनेंस आता है तो पैरेलल ऐसा कि मुस्लिम आरक्षण इससे पहले जैसा हुआ था, तो क्या वैसा हो सकता है, या मुस्लिम आरक्षण? देखिए, मैं कोई कानूनी एक्सपर्ट नहीं हूँ कि इसके ऊपर मैं इमीडिएट कुछ जवाब दे सकूँ। जो हमारी कमिटमेंट तो है जो है, उसमें हमने कभी मना नहीं किया। सवाल ये है कि नहीं, एक इशू अभी एक इश्यूज को एकदम सभी इश्यूज एकदम हैंडल कर नहीं सकते। एक इशू को हम लोगों ने अभी फिलहाल तो कंगना का इशू चल रहा है, फिर दूसरा इसका चल रहा है, सुशांत सिंह राजपूत का चल रहा है, तो कई इश्यूज ऐसे हैं कि जिसके ऊपर लोग अपना ध्यान ज्यादा दे रहे हैं। सर, खासदार नवनीत कौर राणा म्हणतात की क्रिकेटर्स आणि पॉलिटिशियन्स खूप सारे ड्रग ॲडिक्ट आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? त्यांना अधिक माहिती असेल, मला काही संबंध अशा लोकांशी आलेला नाही। ज्यांना संबंध आला असेल त्यांना माहीत असेल बघ कुठे काय, म्हणजे मला काही माहीत नाही। मराठा आरक्षण आणि सुशांत सिंग प्रकरणावर कुठं सरकार अडचणीत आले असते? काय संबंध? सरकार अडचणीचं कारण काय? सरकारचा विषयच नाही ना। असे सुशांत सिंग राजपूतांचा हा जो विषय तो सीबीआयच्या अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे, जे निघेल ते निघेल, त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते। आणि कंगनांचा विषय मुंबई महापालिकेचा आहे, त्याचा आणि सरकारचा संबंध काय? आपल्या सीबीआयवर विश्वास आहे का नाही? सीबीआयवर विश्वास? माझा विश्वासाचा प्रश्न कुठे? सीबीआय एक इन्स्टिट्यूशन आहे आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये काय काय ताशेरे उडले सर्व माहिती असते, मला ह्याच्यात काय अधिक आज बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही। ऑर्डिनेंस निकलता है तो फिर उसमें पैरेलल निकलेगा नहीं? क्या बोल रहे हैं? ऑर्डिनेंस अगर इशू होता है, सारथी संस्थेचं कामकाज ठप्प नाहीये। सारथी संस्थेची जे काही डिपार्टमेंट होतं ते विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिलेलं होतं, परंतु मराठा समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला की वडेट्टीवारांकडे नको, आणि म्हणून तो विषय तूर्त मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये फायनल निर्णय घ्यायचा आहे की हे कोणाकडे सोपवायचं आहे। पण संस्थेवर जे आहेत निंबाळकर त्याचे प्रमुख आहेत, आपले रिटायर्ड चीफ सेक्रेटरी, बाकीचे त्याचे अधिकारी नेमले की काम सुरू आहे, त्याला आर्थिक तरतूद वाढून द्या ही महत्त्वाची मागणी आहे। तोही विषय मुख्यमंत्र्यांच्या कदाचित डिस्कशनमध्ये येईल आपल्यासमोर।
सारथी संस्थेच्या कामकाजाविषयी कुठलाही बदल किंवा कुठले काम बंद करण्यात आलेलं नाही. सारथी संस्था अधिक बळकट कशी करता येईल हाच प्रयत्न विद्यमान सरकारचा आहे. काही मराठा संघटना, काही पक्ष आहेत ज्यांची मागणी आहे सातत्याने येत आलेली की मंत्रिमंडळ समितीचे उपाध्यक्ष जे आहेत, अध्यक्ष जे आहेत, तर त्यांना ज्या समितीवरून हटवा, तर याच्यासाठी काय सांगू इच्छिता? आता मला नियुक्त करणारे ठरवणार, मला नियुक्त मंत्रिमंडळाने केलेलं आहे. मंत्रिमंडळ निर्णय म्हणाला की मी सुरू ठेवा, तर सुरू ठेवते म्हणले थांबा तर थांबू. विनायक मेटेंनी पण तोच आरोप केला तुमच्यावर. विनायक मेटे कुठल्या पक्षात आहेत? म्हणून विचारलं त्यांनी परत परवा आरोप केला की नाही, आमच्या विनायक मेटे आमच्या समोर काही बोलत नाही, बाहेर पडल्यावर वेगळं बोलत नाही, आमच्या समोर काहीच बोलत नाही. आरोप करणाऱ्याला तुमचं उत्तर काय राहणार? मला रोज उत्तर द्यायचे कुठे? मला हा विषय राजकारणाचा विषय मी समजतच नाही. की प्रामाणिकपणे मला जी जबाबदारी दिलेली आहे, आम्ही स्वतः मराठा समाजाच्या मोर्चामध्ये आम्ही त्यावेळेस सामील झालो होतो. मुद्दाम सांगितलं पाहिजे, मराठा समाजाच्या जे काही आंदोलनं झाली, जे काही मोर्चे निघाले, मी स्वतः सामील होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हा विषय मार्गी लागावा अशीच प्रामाणिक भावना माझी आहे आणि ती संधी मला दिल्याबद्दल मी काम प्रामाणिकपणे करत आहे. ठीक आहे, त्याच्यावर प्रयत्न करणं हे माझं काम आहे. मेटेंचा बोलवता धनी तुम्ही शोधून काढा. सर, नांदेड विद्यापीठाचं विभाजन करून लातूरला स्वतंत्र विद्यापीठ करण्यासंदर्भात संचालकांनी परवाच्या दिवशी मान्यता दिलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे. संचालकांना मान्यतेचा अधिकार नाही. सदरील विषय हा मंत्रिमंडळासमोर जातो, धोरणात्मक स्वरूपाचा विषय आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रस्ताव आला मला माहीत नाही, कारण ते पत्र फक्त संचालकांनी प्रस्ताव तिथे पाठवलेला आहे. संचालकांनी पाठवलेला प्रस्ताव विभागाने निर्णय घेणं आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेणं असा तो पुढची प्रक्रिया आहे. जी काही शिक्षण मंत्री उदय सामंत सुद्धा 18 तारखेला नांदेडला येत आहे, चांगली गोष्ट आहे. विद्यापीठात याच विषयाच्या अनुषंगाने आहे का? मला माहिती नाही. आपण मागील आठवड्यात म्हणलो होतो नांदेडहून मुंबई मार्गे दिल्लीला जायला आवडेल, तर त्याबाबत म्हणजे विमान आहे ना, मुंबईला जात आहे त्यामुळे तिथून दिल्ली जात आहे. सांगितलं होतं त्याचं नेमकं त्याच्या मागचं कारण काय आहे की नांदेडहून मुंबई डायरेक्ट दिल्ली जाता येते आपल्याला, मुंबई मार्गे जाण्याचं कारण काय? आता सध्या मुंबई मार्गेच काम चालू आहे माझं. प्रशांत भूषण ने खुले अल्फाजों में सुप्रीम कोर्ट की कार्यप्रणाली पर टिप्पणी की थी, जो मुद्दा जो है काफी गरमाया था. तो अगर आपको भी लगता होगा कि सुप्रीम कोर्ट में जो है प्रेशर आ रहा है या फिर इस तरह की, मैंने ये कहा कि प्रशांत भूषण जी सुप्रीम कोर्ट के एक सीनियर एडवोकेट है, कंटेम्प्ट पिटिशन हुआ, उनके ऊपर फाइन भी हो गया, तो ठीक है, वो इशू अलग है. मेरे को उसमें कोई बयानबाजी नहीं करना है. हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट के मामलों में कोई भी ओपिनियन बाहर व्यक्त करना उचित नहीं है, ऐसी मेरी भूमिका है. सर, दिल्ली राइट्स को लेकर जो अरेस्टिंग हो रही है, तो पूरा कैसा लगा? पर्टिकुलर कम्युनिटी टारगेट करके किया जा रहा है. देखिए, अभी हर जगह इन्वेस्टिगेशंस में क्या निष्कर्ष निकलते हैं इस पर निर्भर करता है. मैं कोई पर्टिकुलर केस में मुझे कोई डिटेल मालूमात नहीं है. तो दूसरे मुद्दे पे आते जरा अलग झाले की इसमें बहुत त्याच मुद्द्यावर मी येतो आहे. मला हे विषय संपले तर पुढे जाऊ ना, आता तुम्ही तिकडेच पकडून बसलात. आता आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. राज्यामध्ये कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे, हे मी नाकारत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये साधारण 11,000च्या पुढे आकडा आता गेलेला आहे आणि परंतु ॲक्च्युली पेशंट्स जे आहेत अजून हॉस्पिटल 3,000च्या आसपास. आज सकाळीच मी माहिती घेतली, साधारण 8,000 ते 9,000 पेशंट डिस्चार्ज झाले आहेत. 2-3 हजार पेशंट्स काही एक्झॅक्ट आकडा माझ्यासमोर नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बोलवतो ना, ते बाहेर कलेक्टर बसले एक मिनिट. त्यामुळे आपल्याकडे किती ते आतापर्यंत झालेले पेशंट्स डिस्चार्ज त्यातून वजा केले, जे बॅलन्स आहे ते साधारण 3,000च्या आसपास. ठीक आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे की साधारण जी संख्या आहे ती सुद्धा निश्चितच काही फक्त डेथ रेट थोडासा कमी झाल्याचं मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. हा त्यातला एक भाग झाला. त्यामुळे नंतर दुसरे मुद्दे असे आहेत की ऑक्सिजनचा मध्यंतरी थोडा प्रॉब्लेम वाटत होता, परंतु तो ऑक्सिजनचा प्रॉब्लेम मध्यंतरी थोडासा निर्माण होईल असं वाटतं. बसा इकडे चेअर अजून 1-2 ओढा झाला.
बस लहान बसतात. अजून एक खुर्ची घे बघ. तर ऑक्सिजनचा प्रश्न मध्यंतरीच्या काळात थोडासा निर्माण होण्याचे मार्गावर होतं. ते झाल्यानंतर मी जिल्हाधिकारी संपर्कात राहिलो, राजेश टोपे यांच्याशी संवाद केला, नंतर जे सेक्रेटरी आहेत प्रदीप व्यास यांनाही बोललो आणि व्यवस्था टँकर्सचे प्रश्न निर्माण झाले होते की ऑक्सिजनचं कन्झम्पशन आपल्याकडे वाढत चाललेलं आहे, कारण की पेशंट्स ह्याची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन लावण्याची किंवा ऑक्सिजन इनटेक जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे नॉर्मल सप्लायपेक्षा अधिक गरज वाढू लागलेली आहे. त्यामुळे आपण आता 2-3 शासकीय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 मोठे टँक्स बसवलेले आहेत. आता सप्लायसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे सप्लाय 2-3 कंपनीजकडून जिल्हाधिकारी सांगतो तुम्हाला काय काय झालेलं आहे ते. त्यामुळे सप्लाईज रिस्टोर आम्ही केलेला आहे. 3-4 दिवसात सप्लाय ॲडिशनल आपण ठेवतो आणि त्यांना मी सांगितलं आहे की वाट न पाहता किमान 2 ते 3 दिवस तरी सप्लाय आपल्या हातामध्ये राहील एवढं आपण मार्जिन ठेवा. ऐनवेळेस धावपळ व्हायला नको हा प्रश्न आहे. त्यात आज मी मेडिकल कॉलेजला चाललो आहे, तिथे सुद्धा अधिक काय नवीन बेड्स आपण तिथे दिलेले आहेत. आज ऑक्सिजनयुक्त अशा बेड्स त्या ठिकाणी आपण करत आहोत. अधिक सोय आपण जेवढं लागेल तेवढं करत आणि अजून काय अधिक करता येईल. नांदेडमध्ये आहे 1-2-3 दिवस अजून मी उद्या परवा केव्हा तरी यांची बैठक घेईल आणि यांना काय अधिक गरज आहे लक्ष देऊन त्याच्यावर पूर्ण लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे. खाजगी रुग्णालयाविषयी तक्रारी वाढत आहेत. खाजगी रुग्णालयाच्या ओव्हर चार्जिंगचे काही विषय डोळ्यासमोर येऊ लागलेले आहेत. त्या सत्यता पडताळूनच पाहावं लागेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रास्त ह्याच्यामध्ये किमतीमध्ये कमी ह्याच्यामध्ये किंवा रिजनेबल किमतीमध्ये काम व्हावं अशी अपेक्षा आहे. 200 खाटाचं ज्या रुग्णालयाचं उद्घाटन आपण केलं, काय म्हणताय? 200 खाटांच्या रुग्णालयाचं जे उद्घाटन केलं आपण, त्याच्यामध्ये सद्यस्थितीला आता 3-4च रुग्ण आहेत, पण तिकडल्या शासकीय रुग्णालयातील रुग्ण इकडे शिफ्ट करता येणार नाही. नाही, याच्यामध्ये मला 2 सबमिशन करायचे आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला की ओव्हर चार्जिंगचा आमच्याकडे कंप्लेंट्स आल्या होत्या, तर आपण आता प्रत्येक हॉस्पिटलला एक क्लास 1 किंवा क्लास 2 दर्जाचा ऑडिटर नेमलेला आहे आणि गव्हर्नमेंटने रेट फिक्स करून दिल्या जे 80% आहे, तर ते ऑडिटर जाऊन रोजच्या रोज आणि ऑडिटरने साईन न केल्याविना ते बिल निघणार नाही असं म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी ऑर्डर काढलेलं आहे. त्यामुळे मागच्या 4-5 दिवसातून तक्रारी नाही आहे. दुसरं आपलं म्हणणं आहे की सिव्हिलमध्ये जे 200 बेडचं अरेंजमेंट केलेली आहे, सध्या तिथे 20-25 पेशंट ॲडमिट आहेत. आता आपण ते मंत्री मोदयांनी जे टँक आपण तिथे उभारलेला आहे त्याचं आपण 2 टँक उभारले आहे. एक नवीन GMCHला त्याचा आपल्याला टँक भरायची सुविधा झालेली आहे, परंतु हे जे सिव्हिलचं आहे सध्या टँक उभा झालेला आहे, परंतु जे लिक्विड ऑक्सिजन येणार आहे त्याचा टँकर यायचा आहे. ते आल्यावर आपण भरून मग फुल फ्लेज आपण तिथं सुरू करू. सध्या आपण जम्बो सिलेंडरवर तिथं पेशंट मेंटेन करतो. सध्या आपल्याकडे 25 पेशंट आहे आणि आपण तिथे नाकारत नाही आहे. पेशंट आला तर आपण ॲडमिट करतो तिकडे. आता मी जे ॲडमिट झालो तेव्हा 5 लोक होतो आम्ही. आता तिथं आपण सुरू केलं, कारण पहिले मी टेस्ट घेतला. आता आपण सुरू करून तिथे 25 पेशंट तिथे आहे आणि डॉक्टर्स आम्ही ट्रीटमेंट तिथे देतात. त्यामुळे रुग्णालयात सुविधा मिळाली, शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला जी सुविधा मिळाली ती इतर लोकांना मिळतं का? माझ्यासोबत एक क्लासवरचा माणूस, एक स्वीपर, जज साहेबांची पत्नी आणि एक आपले अधिकारी ॲडमिट होते, कारण स्पेशल सर्व्हिस याची काही नाही. जे सिस्टर त्यांना दव देते तेच मला वेगळं दिसतं. धोरणात्मक निर्णय असा आहे की तो ऑक्सिजन जे आहे लिक्विड ऑक्सिजन जे ह्या ऑक्सिजनसाठी पाहिजे त्याचे महाराष्ट्रात 4 प्लांट आहेत. नांदेडला आपलं नागपूरवरनं सप्लाय होतं, ट्रान्सपोर्टेशन आपल्याला नागपूरचं इझी जातं. तर त्यात असं आहे की ते जे लिक्विड ऑक्सिजन घेऊन येणारे टँकर आहेत त्या शासनाचे आदेश असे की 9 तासापेक्षा जास्त त्याला ट्रॅव्हल करण्याची परमिशन नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे 2 प्लांट आहेत त्याच्या कॅपॅसिटीला ट्रिपल डिमांड आहे. परभणी आणि हिंगोलीत एकही प्लांट नाही. असं एक लिक्विड ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी बसवावेत असं दुपारीच माझी चर्चा झाली. नागपूरला एक प्लांट आहे का मला माहिती आहे. नागपूरला आहे, जालन्याला आहे. लिक्विड ऑक्सिजन आहे ना, त्यांना सांगितलं. मुरबाड, ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूर 4 प्लांट. नाही ठीक आहे. माझं काय एवढंच म्हणणं आहे की माझी जी माहिती आहे ती साधारण 50 लाखाच्या मध्येच त्याची कॉस्ट होईल. साधारण एक्झॅक्ट कॉस्ट मला माहीत नाही, परंतु ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे लिक्विड ऑक्सिजन च्या मार्फत सप्लाय उपलब्ध करून द्यावा. आणि मी कलेक्टरना म्हणून दुर्गम भाग जो आहे ज्या ठिकाणी अंतर जास्त आहे, नांदेडपासून किनवट आपल्याला अंतर खूप पडतं, नांदेडपासून देगलूर आहे, नांदेडपासून धर्माबाद आहे, तिथे अंतर जास्त आहे, अशा ठिकाणी पहिली प्रायोरिटी द्या हा एक विषय होता. आणि नांदेड शहरामध्ये जर गरज असेल नांदेड शहराचा विचार करावा, कारण सप्लाय आपण म्हणल्याप्रमाणे आपल्याला पुण्याहून सप्लाय येतो आणि नागपूरहून 2 ठिकाणून सप्लाय येतो. परंतु ते स्ट्रीमलाईन असं आहे
एकदम एवढी रिक्वायरमेंट वाढेल असं अपेक्षित नव्हतं. आता एकदम वाढल्यामुळे मध्यंतरी थोडीशी परिस्थिती जरा चिंतेची निर्माण झाली होती, परंतु त्याच्यावर आम्ही मार्ग काढला आहे. सध्या तरी सप्लाय व्यवस्थित आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे. सर, शासनाने जर त्यांना 9 तासापेक्षा जास्त प्रवास करण्याची परवानगी दिली तर 15 टनचं एक दोन ड्रायव्हर 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 9 तासाच्या वर अलाउडच नाही सर. सरकारने जर ते नियम काढून टाकला तर ते 24 आवर्स ट्रॅव्हल नाही, ते जे आपलं म्हणणं बरोबर आहे. रात्री 9 नंतर त्यांना ट्रॅव्हल करायचे अलाउड नाही आहे. त्याच्यावर आता सरांनी बोललेले आहे टोका साहेबांशी. ते पेसोचे रूल आहे. पेसो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन पेसोचे लायसन्सिंग देते. त्यांचंच म्हणणं आहे की नाही करायचं. त्यामुळे आता त्यांना रात्री पण अलाउड करायचं आणि जे ॲर्गॉनचे आणि नायट्रोजनचे टँकर आहे त्याला ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण प्रयत्नशील आहे. त्यामुळे आता आपल्याकडे ऑक्सिजन 5 दिवसाचं आहे आणि आपला रेग्युलर टँक येत आहे आणि आपल्याला अजून एक टँक मुंबईवरून भेटल्यावर आपला अडचण दूर होणार आहे. त्यामुळे जे रूल आहे ते चालू आहे. एक रूल झाला पण रात्री पण ट्रॅव्हल करायचं सेफ्टीचे इश्यू असल्यामुळे ते अलाउड नाही. कारण रात्री काही झालं, ॲक्सिडेंट झाला तर ते ऑक्सिजन इज हायली इन्फ्लेमेबल. काही झालं तर आग लागून ते नुकसान होऊ शकते आणि जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ते पेसो अलाउड करत नाही. बोलणं चालू आहे. त्यामुळे जर अलाउड झालं तर ते रात्री पण आपण करता येईल. सर, आता एक नवीन समस्या निर्माण होत आहे की खाजगी दवाखान्यामध्ये जे काही पेशंट रात्री 10, 11, 12 वाजता जात आहेत, म्हणजे सिरियस पेशंट आहेत, परंतु खाजगी दवाखान्यामध्ये त्यांना घेत नाही. अगोदर कोविड नाही, अगोदर कोविड टेस्ट करून परत आमच्याकडे या, म्हणजे हाही समय. आणि आपल्याकडे रात्रीची कोविडची टेस्टची व्यवस्था नाही. याच्यामुळे रुग्णांना तर त्रास व्हायला लागलेला आहे. कारण 5-5, 6-7 तास त्यांना तसंच तटस्थ त्या रुग्णालयाच्या बाहेर बसवला तो इंटरव्ह्यू घेत नाही. याच्यामुळे आता ते जे आपण चर्चेला चालू आहे ना की बेड नाही आहेत, परंतु याच्यात त्यांनी काय सांगतात की तुम्ही कोविड आणा ह्याच्यामध्ये ते बेड नाही, त्यामुळे सहज सांगाले टेस्ट करून घ्या. त्याच्या मागे लागलं मला कळालं की नेमकी भूमिका काय की त्यांची टेस्ट कोण आल्याशिवाय मध्ये घेत नाही. त्याच्यामध्ये 24 तास टेस्टची व्यवस्था. सोल्युशन असं आहे की आपण जर एखादी पेशंट कोविड त्याचे टेस्ट नाही झालेली आहे पण त्याला त्रास आहे, प्रत्येक हॉस्पिटलने त्याला ॲडमिट करून घ्यावं. त्याला ट्रायल वॉर्ड म्हणतो आपण, ट्रायल वॉर्डमध्ये ठेवावं. आणि आता आपण आधी अँटीजन किट्स फक्त गव्हर्नमेंटमध्येच उपलब्ध करून द्यायची मुभा होती. तर आता आपण IMA बोलून त्यांना डिमांड कळवली आहे आणि आपण त्यांना खरेदी करून त्यांना देऊ, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अँटीजन किट्स उपलब्ध होतात. प्रायव्हेटमध्ये असं काहीही होत नाही. आता नाही आता उपलब्ध करून देणार आहे आपण त्यांना. किटचं नाही बोलत आहे. ऍक्च्युली पेशंटला ट्रीट करण्यासाठी सुरुवातीलाच पेशंट धाबा टाकत असतो आणि त्याला हे प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टर्स आधी CT स्कॅन करून घेऊन एक्सरे काढून आण. परवा एक पेशंट मेला सर, 12 छिद्र. असं रोज नवीन विषय समोर आहे, म्हणजे मी काय नाकारत नाही की होत नसेल असं म्हणून. एक मिनिट आहे का. एक तर कोविड नॉन कोविड हा विषय आहे. ज्याला कोविड नाही त्याला तो कोविड आहे की नाही कन्फर्म कसं करायला अवधी लागतो, काही जो टाईम लागतो. एखादा पेशंट आला, फार शेवटी आला, सिरियस आहे, अर्जंट आहे, असे अनेक विषय रोज समोर येतात. तर परिस्थिती जिल्हाधिकारी स्वतः लक्ष देत आहे. तिथे त्यांचा कोऑर्डिनेशनची टीम आहे. लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी मदत करायची गरज. मला सरला रात्री 12 मलाही फोन येतात की फोन जिल्हाधिकाऱ्याला लावतो, सिव्हिल लावतो. अँटीजेन टेस्ट अधिकृत नाही का? आहेत ना. मग अँटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आला असेल एखाद्या पेशंटचा, तो पेशंट तो नातेवाईक त्याला तिथे घेऊन गेला असेल प्रायव्हेटला आणि प्रायव्हेट म्हणत असेल की मी ही टेस्ट मानत नाही, स्पेसिफिक एक केस वाईज सांगणं कठीण आहे. ऐकून घ्या. याच्यामध्ये मदत कशी करता येईल आम्ही नक्की करू. मला रोज 5-10 फोन आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना फोन आहेत, आम्हाला सर्व आमदारांना फोन येतात. ज्यांचे फोन मला येतात मी त्यांना सरळ कलेक्टरशी मी डायरेक्ट स्वतः बोलतो. ते मला रिप्लाय करतात, ॲडमिट केलं आहे, अमुक केलं. म्हणजे आमचे प्रयत्न हा रोजचा विषय आहे ना, मी काय नाकारत नाही. अनेक हॉस्पिटल्समध्ये जागाच कमी पडते आहे, फुल झालेलं आहे, कोविड आहे, नॉन, सगळे खूप प्रश्न मी नाकारत नाही. रोजचे विषय नवीन आहेत, पण आहे त्या परिस्थितीला समोर जाऊन निर्णय घ्यावे लागतात. बेड अवेलेबल आहेत असे प्रशासनानं तिकडे नाही म्हणून सांगतात. असं जर कोणी करत असेल हेतुपुरस्कर मुद्दाम खोटं बोलून काही टाळत असतील तर नक्की आम्ही कारवाई करू. नोडल अधिकारी नेमला आपण, त्यांनी त्यांना फोन करा. प्रायव्हेट रुग्णालय काय करतात असं दाखवतोय प्रत्येक जण आणि 20% महापालिकेने की अवेलेबिलिटीसाठी त्याच्यावरती जर तुम्ही रोजचा डेटा चेक केला तर विठाई हॉस्पिटलमध्ये 28 बेड ICU आणि नॉन ICU अवेलेबल आहेत असं दाखवलेलं आहे. एकही पेशंट मागच्या 8 दिवसामध्ये ऍडमिट झाला नाही असं गव्हर्नमेंटचंच रेकॉर्ड सांगते. मग ते कोविड हॉस्पिटलचा दर्जा कशासाठी दिला? तिथे पेशंट चेक केले का नाही सरकारने? हे ऍडमिशन तिथे का? त्याच्यामध्ये असं आहे की जे 80% आणि 20% आहे ते आपल्याकडे बेड अवेलेबिलिटी आहे
आणि फॉर एक्झाम्पल त्याकडे 100 बेड असेल त्यातले 80 पेशंट त्यांनी 80% मध्ये ॲडमिट करावं. आमचे ऑडिटर ते बिल काढताना चेक करतात. जर आम्हाला वाटलं की त्यांनी 80 पैकी फक्त 70 लोकांना 80% दिला आहे, त्याचा अर्थ त्यांनी 10%ला चिटिंग केली आहे, त्याच्यावर आम्ही फाईन करू ना. आता पुष्कळ केसमध्ये आपण त्याच्यामध्ये बिल कमी करून घेतलेलं आहे. तुमचं जे म्हणणं ते मिठाईचं प्रॉब्लेम जे आहे, मिठाईचं प्रॉब्लेम त्यांनी जेव्हा सँक्शन घेतलं त्यांना काही ऑक्सिजनची काही अडचण असेल, कारण काय होतं एका पेशंट तुम्ही ॲडमिट केला आणि त्याला ऑक्सिजन कमी पडलं आणि तो डेथ झाली ते मुश्किल होईल. त्यामुळे ते प्रिकॉशननी आता त्यांचं आम्ही काल FDAचे माणसं आपले निमसे आहे, राठोड आहे, त्यांना बोलून आपण सगळ्या टँकरवाल्यांशी आपण चर्चा केली. त्यांना आपण रोजचे 70-80 सिलेंडर देत आहोत आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चला परवानगी मला दुसरं पुढच्या कार्य